नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर राजेश पातोळे, विभाग प्रमुख जल व मृद संधारण अभियांत्रिकी, कृषी अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालय, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. विदर्भ प्रदेशासाठी मृद व जलसंधारण हे अतिशय महत्वाचे आहे आणि या प्रदेशासाठी मृद व जलसंधारणाचे महत्व खालीलप्रमाणे सांगता येईल. विदर्भातील बहुसंख्य क्षेत्र हे काळ्या कापूस जमिनीचे आहे. या जमिनीमध्ये पाणी धारण करण्याची क्षमता चांगली असली तरी अतिवृष्टीच्या वेळी पाणी साचण्याची समस्या निर्माण होऊ शकते. दुसरीकडे पावसात जर खंड पडल्यास ओलाव्याची कमतरता सुद्धा भासू शकते. त्यामुळे पावसाच्या प्रत्येक थेंबाचा योग्य वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. आणि संशोधनातून असे दिसून आले आहे की योग्य मृद व जलसंधारण तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास पिकाची उत्पादकता हे 20 ते 40% पर्यंत निरनिराळ्या पिकामध्ये वाढू शकते. मृद व जलसंधारणाचे महत्व, विदर्भातील समस्या, शेत पातळीवरील मृद संधारण तंत्रज्ञान, यामध्ये रुंद वाफा व सरी पद्धत, संरक्षण सरी, बांध बंदस्ती आणि जलसंधारण संरचना, जलसंचयन तंत्रज्ञान, यामध्ये शेततळे हे प्रामुख्याने महत्वाचं आहे. नाला बांध, गॅबियन बंधारे आणि पाझर तलाव आणि फळबागासाठी जलसंधारण. शेतकरी बंधूंनी यासाठी जल व मृद संधारणाच्या बाबतीत विदर्भ प्रदेशासाठी विदर्भातील शेती समोरील पाणी टंचाई, मृदा धूप आणि हवामान बदलाच्या आव्हानावर मात करण्यासाठी मृद व जलसंधारण हा सर्वात प्रभावी मार्ग आहे. पाणी अडवा, पाणी जिरवा आणि पाण्याचा कार्यक्षम वापर करा, हा संदेश प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज आहे. माती आणि पाणी या अमूल्य नैसर्गिक संपत्तीचे संवर्धन करूनच समृद्ध, शाश्वत आणि आत्मनिर्भर विदर्भ घडवता येईल. धन्यवाद.